मुंबईमध्ये सध्या पावसाची संततधार सुरूच आहे। अरबी समुद्रही चांगलाच खवळलेला पाहायला मिळतोय। गेटवे ऑफ इंडिया परिसरात समुद्राच्या उंच लाटा उसळल्याचं पाहायला मिळतंय आणि याचाच आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी आढावा घेतला। आपण पाहूया। मुंबईत रात्रभरापासून संततधार पाऊस आहे, त्यामुळे मुंबईच्या अनेक भागामध्ये जे आहे सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। तर दुसरीकडे पाहतो आपण समुद्र सुद्धा खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गेटवे ऑफ इंडिया परिसरात आपण आहोत आणि ठिकाणी मोठमोठ्या लाटा उसळताना पाहायला मिळतात। गेटवेच्या भिंतीला जे आहे ते या लाटा धडकताना पाहायला मिळतात। खरं तर हाय टाईड आहे आणि साधारणतः 11:30 वाजता आता आपण पाहतोय की 4.24 मीटरची जी आहे ती हाय टाईड आहे आणि 1:30 वाजता ही हाय टाईड जी आहे तर 3.66 मीटरची असणार आहे आणि लो टाईड साधारणतः 5:30 वाजता 2.2 पर्यंत येण्याची जी आहे ती शक्यता आहे। आणि त्यामुळे पाहतो आपण की गेटवे परिसरामध्ये जे आहे ते खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला आहे। समुद्र किनारी संपूर्णपणे येण्यास जे आहे ते पर्यटकांना टाळलेलं आहे, कारण पर्यटकांची मोठी वर्दळ असते। आज शनिवार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि कुठेतरी हा सगळा जो आहे तो काही गैरप्रकार घडू नये, पाणी जे आहे लाटा बाहेर येऊन कुठलाही अपघात होऊ नये यासाठी पाहतो आपण की पर्यटकांना दूर ठेवण्यात आलेला आहे। संपूर्णपणे हा फुटपाथ जो आहे तो रिकामा केला आहे आणि जागोजागी पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। जर दिवसभरामध्ये असाच पावसाचा जर संततधार राहिला तर जे आहे ते रस्ते वाहतूक रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा आणि सुरक्षित ठिकाणी राहा, अशा प्रकारचं पोलीस आणि महापालिकेकडून जे आहे ते सतर्क केलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनुप सराजसुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।